दर्यापूर अंजनगाव सुर्जी विधानसभा क्षेत्रातील जलसंकट, पूरस्थिती आणि खारपान पट्ट्यातील भूजलाची घसरती पातळी यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्यसभेचे खासदार तथा माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी नद्यांच्या पुनर्जीवनाचा व्यावसायिक मास्टर प्लॅन तयार केलाय। या योजनेअंतर्गत पूर्णा, चंद्रभागा, भलेश्वरी, सापन आणि शहानूर या प्रमुख नद्यांचे गाळ, उपसा, खोलीकरण, रुंदीकरण आणि वैज्ञानिक पद्धतीने पुनर्जीवित करण्याचा आराखडा तयार करण्यात आलाय। यासाठी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले असून सर्वेक्षणानंतरचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा कृषी राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे। डॉक्टर अनिल बोंडे यांनी GSDA आणि तज्ञ संस्थांच्या माध्यमातून संयुक्त अभ्यास समिती स्थापन करून कालबद्ध कृती आराखडा राबवण्याची मागणी केली आहे। या प्रकल्पामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे, खारपान कमी होणे, जलसिंचनासाठी पाणी उपलब्ध होणे, पूरस्थितीवर नियंत्रण मिळवणे आणि पर्यायी संतुलन राखण्यात मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। याबाबत बोलताना डॉक्टर अनिल बोंडे यांनी दर्यापूर अंजनगाव सुर्जी परिसरातील जलसुरक्षिततेसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून शासनाकडून विशेष निधी व मंजुरी मिळवण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार आहोत असे सांगितले। दरम्यान ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करत हा प्रकल्प दर्यापूर विधानसभा क्षेत्रासाठी जलक्रांती ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण कालावधी 2 वर्षे कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश 60 प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत। ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा। कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती प्राचार्य AS काळे संपर्क 992155 9511 कृषी पर्यवेक्षक NB मोहोळ संपर्क 976628 7305 लिपिक ND गोमाशे संपर्क 915823 1105। मोर्शी तालुक्यातील विविध सिंचन प्रकल्प आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या समस्या निकाली काढण्यासाठी खासदार डॉक्टर अनिल बोंडे कमालीचे आक्रमक झाले आहे। जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता टाले व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी एक नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे। या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या आणि पुनर्वसनाच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून सर्व समस्या तातडीने आणि युद्ध पातळीवर सोडविण्याचे कडक निर्देश खासदार बोंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। बैठकीत प्रामुख्याने खालील मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून मार्ग काढण्याचे निर्देशही देण्यात आले। मोर्शी तालुक्यातील खोपडा, बोडणा या गावांना विशेष बाब अंतर्गत सानुग्रह अनुदान मिळवून देणे, खोपडा पुनर्वसन क्षेत्रात पात्र लाभार्थ्यांना तातडीने भूखंड वाटप करणे आणि पुनर्वसन मधील जनसुविधेची कामे वेळेत पूर्ण करणे, मोर्शी तालुक्यातील चारगड प्रकल्पावरील प्रलंबित विकासात्मक कामांचा तातडीने मंजुरी देऊन ती पूर्ण करणे, निम्म चारगड प्रकल्प अंतर्गत मौजा बोडणा पुनर्वसनाची जागा मौजा येरला येथे उपलब्ध करून देणे, तसेच निम्म चारगड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या शेत रस्त्याऐवजी शेतकऱ्यांसाठी पर्यायी रस्ता तातडीने उपलब्ध करून देणे, अमरावती जिल्ह्यातील सन 2025-26 मध्ये मंजूर असलेल्या पूर संरक्षण भिंतीच्या कामांचा आढावा घेणे आणि इतर प्रास्ताविक व झालेल्या कामांची सद्यस्थिती तपासणे इत्यादी विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे। प्रकल्पग्रस्तांनी धरणासाठी आणि विकासासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा आणि हक्काचा प्रश्न रेंगाळता कामा नये अशी आग्रही भूमिका खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी बैठकीत मांडली आहे। प्रशासकीय पातळीवर कोणत्याही तांत्रिक त्रुटीमुळे कामे अडणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी मुख्य अभियंता टाले यांना दिले।
या महत्त्वपूर्ण बैठकीला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह परिसरातील प्रमुख नागरिक आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये मनोज चव्हाण, अजिंक्य लुंगे, सचिन घुमकाळे, सचिन वानखडे, प्रशांत पांडे, पंडित चव्हाण, प्रवीण नागदिवे, मोहित डरंगे, नितीन ठाकरे, मंगेश शिंदे, रमेश मोकाळे, नरेश वाहने, गजानन भोंडे, योगेश बोहरुपी, नयन लुंगे, विजय उमाळे आणि मदन वाहने आदींचा समावेश होता। महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अप्पर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। अधीक्षक निकेत खटके यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। उपस्थितांनीही यावेळी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या पुढाकाराने आरोग्य क्षेत्रात सज्ज व्यावसायिक घडविण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॉलिक्युलर डायग्नोसिस ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय। विद्यापीठाच्या प्रगत सेंटर फॉर मॉलिक्युलर डायग्नोसिस अँड रिसर्च द्वारे संचालित हा विशेष अभ्यासक्रम शैक्षणिक लाईफ सायन्सेस अँड क्लिनिकल डायग्नोसिस मधील दरी साधण्याचे काम करेल। जागतिक आरोग्य यंत्रणा साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी किंवा रुग्णांच्या गुंतागुंतीच्या उपचाराचे व्यवस्थापन करण्यासाठी वेगाने आणि अचूकपणे केल्या जाणाऱ्या अनुवांशिक ओळखीवर अधिकाधिक अवलंबून आहे। पारंपरिक चाचणी पद्धतीने जागा आता उच्च क्षमतेच्या अत्याधुनिक मॉलिक्युलर कार्यपद्धती घेत आहे। हा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम थेट बाजारातील गरजांशी सुसंगत आहे। त्यामुळे पदवीधरांना आधुनिक निदान प्रयोगशाळा, सार्वजनिक आरोग्य संस्था आणि फार्मास्युटिकल संशोधन केंद्रामध्ये स्पर्धात्मक आघाडी मिळते। या अभ्यासक्रमाचे पदवीधारक सरकारी आणि खासगी लाईफ सायन्स क्षेत्रातील मॉलिक्युलर डायग्नोसिस स्पेशलिस्ट, मेट्रोपोलिस लॅब्स किंवा वैद्यकीय चाचणी केंद्र, विद्यापीठाच्या मुख्य संशोधन सुविधांमध्ये संशोधन सहाय्यक म्हणून कार्य करणे, तांत्रिक सल्लागार, जागतिक बायोटेक कंपन्यांसाठी मॉलिक्युलर उपकरणांचा उत्पादन, विक्री किंवा लॉजिस्टिक व्यवस्थेचे व्यवस्थापन करणे, सार्वजनिक आरोग्य अधिकारी, प्रादेशिक पातळीवर पसरणारा आजारांचा मागोवा घेणे, तसेच आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात राज्य रोजगार नियंत्रण पथकांना मदत करणे आदी विविध प्रकारच्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत। विद्यापीठातील DMDR उत्कृष्ट शैक्षणिक पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असून मोठ्या वैद्यकीय केंद्रांमध्ये वापरला जाणारा अचूक निदान प्रणालीवर थेट काम करण्याची संधी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणार आहे। विद्यार्थ्यांना नॉलेज रिसर्च सेंटर, विस्तृत शैक्षणिक ग्रंथालय आणि कॅम्पसमधील वसतिगृह आदी सुविधांचा पूर्ण लाभ मिळेल। याशिवाय अनुभवी मार्गदर्शक तसेच आंतरराष्ट्रीय संसर्गजन्य रोग संशोधनाचा दांडगा अनुभव असलेल्या वरिष्ठ लाईफ सायन्स प्राध्यापकांच्या थेट मार्गदर्शनाखाली अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे। या अभ्यासक्रमासाठी मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, झुलॉजी, बायोकेमिस्ट्री, जेनोमिक सायन्स, ॲग्रिकल्चर, व्हेटरनरी सायन्स, फिशरीज सायन्स, फार्मसीज प्रथम श्रेणीसह MSc पदवी किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये MTech किंवा MBBS, BEd अथवा वैद्यकीय विद्याशाखेतील कोणतीही पदवी धारण केलेले उमेदवार पात्र आहेत। या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी प्रवेशामध्ये सविस्तर वेळापत्रक, अर्ज करण्याची पद्धत आणि शुल्काचा तपशील आदी जाणून घेण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या sgbu.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा dir.cmdr.sgbau.ac.in या ईमेलवर थेट विभागाशी संपर्क साधावा। जर या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर ऑनलाईन अर्ज sgbau.dm.samarth.edu.in वर करून आपला प्रवेश आधीच निश्चित करून घ्यायचा आहे। अधिक माहितीकरिता केंद्राचे संचालक डॉक्टर प्रशांत ठाकरे व उपसंचालक डॉक्टर नीरज घनवटे यांच्याशी संपर्क साधावा असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात येत आहे। मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषी तंत्र विद्यालय भिलोणा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती, द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना, शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण, कालावधी 2 वर्षे, कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम, प्रवेश 60। प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in। प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत। ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा।
कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती प्राचार्य एस काळे संपर्क 9921559511 कृषी पर्यवेक्षक NB मोहोळ संपर्क 9766287305 लिपिक ND गोमाशे संपर्क 9158231105 कृषी विद्यापीठाच्या आणि इतर समांतर संस्थांच्या सहकार्यातून स्वतः व्यावसायिक शेती साकारणाऱ्या आणि सोबतच इतरांना मार्गदर्शक ठरलेल्या विदर्भातील शेतकरी बांधवांचा कार्यपरिचय इतरांना होण्याच्या हेतूने विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या संकल्पनेतून शेतकरी आयडॉल यांचा कार्यपरिचय देणारे होर्डिंग विदर्भातील गडचिरोली पासून बुलढाणा जिल्ह्यापर्यंत विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरती गत 3 वर्षापासून झळकत आहे। प्रयोगशील प्रगतशील शेतकरी बंधू भगिनींसह कृषीचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्याचा व्यावसायिकरित्या वापर करीत स्वतः कृषी उद्योजक निर्माते मार्गदर्शक होत नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे तथा स्वतः आधी केले मग सांगितले या तत्वाचा अवलंब करीत शास्त्रीय दृष्टिकोनातून परिपूर्ण व्यावसायिक शेती स्वतः करीत आहे व इतरांना मार्गदर्शक ठरत आहे। अशा कृषी पदवीधर युवक युवतींचा देखील कार्यपरिचय देणारे कृषी पदवीधर आयडॉल देखील विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात होर्डिंगच्या माध्यमातून झळकताना दिसत आहे। प्रत्येकी 2 महिन्यासाठी एक शेतकरी आयडॉल व एक कृषी पदवीधर आयडॉल यांची कृषी विज्ञान केंद्र व तत्सम संस्थांच्या सहयोगातून निवड करून त्यांच्या कार्याला प्रसिद्धी देण्यात येत आहे। या उपक्रमात आता माहे जुलै ऑगस्ट महिन्यासाठी मुक्काम चेलका पोस्ट धाबा तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथील प्रयोगशील उद्योजक शेतकरी रामेश्वर लालाभाऊ उंडाक शेतकरी आयडॉल तर मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा अकोला येथील कृषी पदवीधर उद्योजक सुशांत गजानन निलखन कृषी पदवीधर आयडॉल म्हणून कार्यपरिचय देणारे होर्डिंग संपूर्ण विदर्भभर स्थापित झाले आहे। प्रयोगशील शेतकरी तथा शेती आणि शेतकरी समर्पित कृषी पदवीधर यांच्या कार्यपरिचयातून इतरही प्रयोगशील प्रगतशील शेतकरी बंधू भगिनींना तथा कृषी पदवीधरांना व्यावसायिक शेतींची प्रेरणा मिळावी तथा त्यांनी शेतीकडे वळावे यातूनच शाश्वत ग्राम विकास साध्य व्हावा ही विद्यापीठाची भावना असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी कळविले आहे। तर विदर्भातील शेतकरी बंधू भगिनी ज्यांनी स्वतः शेती करताना इतरांसाठी प्रेरक म्हणून कार्य केले आहे तथा कृषी विद्यापीठाच्या संपर्कातून अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे त्यांनी संबंधित जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र अथवा संचालक विस्तार शिक्षक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्यासोबत संपर्क साधून आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा इतरही शेतकरी बंधू भगिनींना करून द्यावा व त्यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांनी देखील आयडॉल म्हणून सन्मान करण्यात येईल असे आवाहन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे संचालक विस्तार शिक्षक डॉक्टर धनराज उंदिरवाडे यांनी केले आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।